राम
नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यम् यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य तुन्वयाधितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ॐ सत्यं परं धीमहि ॐ सत्यं परं धीमहि। अकारण करुणावरुणालय कथा वंश कल्पतरु तडंदित वंदित पीतांबरधारी परम प्रेममय योग योगेश्वर भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटि ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश परमात्मा जगद जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज विश्व शांतीचे महान प्रवर्तक ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या सामान्य जीवनातून संबंध जनतेला स्वच्छता आणि पवित्रतेचा संदेश देणारे कर्मयोगी वैराग्य मूर्ती संत श्री गाडगे महाराज आदी करून मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या सर्व जडजीवांचा उद्धार करण्याकरिता भगवंताच्या अपूर्ण कार्याला पूर्णत्व प्रदान करण्याकरिता भगवंताच्या प्रतिरूपामध्ये देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणजे धर्माची प्रतिष्ठापना केली परमात्म्याने, पण त्याला समाजापर्यंत पोहोचवण्याकरता जे प्रयत्न लागतात, जो काही परिश्रम लागतो, ते सगळे अट्टहास साधू संतांनी या ठिकाणी केलेली आहे। आपल्या स्वतंत्र जीवनाचा कुठलाही विचार न करिता केवळ परोपकार या दृष्टीने जगाला जागवण्याकरता किंवा त्यांना आपल्या मूळ रस्त्याने लावण्याचं जे सत्कार्य केलेलं आहे ते साधू संतांनी केलेलं आहे। त्याच संतांनी कलियुगामध्ये वेद शास्त्र पुराण या सर्वांचा सिद्धांत एकत्र करून जप तप यज्ञ याग तीर्थयात्रा समाधी या सगळ्या साधनांना बाजूला सारून 7 दिवसाची कथा या पवित्र कानाने श्रवण जरी केली तरी जे फळ समाधीने मिळत नाही, जे फळ योगाने मिळत नाही, जे फळ तीर्थयात्रेने मिळत नाही, यत् फलम तपसा नास्ती असं वर्णन केलेलं आहे। नास्ती म्हणजे मिळत नाही, तपसा म्हणजे तपश्चर्येने मिळत नाही, न योगेन समाधिना, न योगानं ना समाधीने तत्फलम लभते सम्यक कलौ तत्केशव कीर्तनात, ते फळ कलियुगामध्ये या श्रवणाने मिळेल। म्हणून अशा साधू संतांच्या परंपरेने आज प्रत्येकांच्या कानापर्यंत ही पवित्र कथा पोचते आहे। कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा या बरी विठोबाची। म्हणून अशा पवित्र कथेला श्रवण करण्याकरता उपस्थित भगवान शिव, माता पार्वती स्वरूप सर्व सज्जन श्रोते मंडळी दृश्य अदृश्य रूपाने भगवंताची कथा श्रवण करण्याकरिता या कथा मंडपाच्या भोवताल सुद्धा काही अदृश्य रूपाने जीव उपस्थित राहतात, जे आपल्याला दिसत नाही।
आता हे एवढे दिसून राहिले आपल्याला काही मंडपात काही बरं आहे बा एवढे कथेला लोक, पण याच्या व्यतिरिक्त ही कथेला काही जीव असतात जे अतृप्त असतात. काही जसं गोकर्णाने कथा केली तर धुंदुकारी प्रेत येऊन येत होता, पण तो एका वेळूमध्ये येऊन बसला. आता इथं कोण कुठं बसलाय कोणाला माहित आहे. म्हणजे भूत प्रेत पिशाच हे सुद्धा 7 दिवस कथेला राहतात. एक जण म्हणे मग ते आपल्याला काऊन दिसत नाही. म्हटलं तुले दिसले तर तू बसत काय भागवतात. नाही तो म्हणे ह्या भूताईनं प्रेताईनं मंडपात यायला पाहिजे. मी म्हटलं 2 वर्षाच्या आधी तुया मेलेला बुडा जर भागवतात तुले दिसला तर तू काय म्हणशील त्याले, राम राम चला चहा घ्याले आईनं ताट केलेलं असं म्हणशील. अरे तर तुलेच दवाखान्यात भरती करायला लागेल त्याले पाहून. मेलेला माणूस दिसल्यावर काय माणूस भानावर राहत असते काय. म्हणून असे जीव आणि विशेष ज्याची कथा आपण ऐकतो तो साक्षात परमात्मा इथं विराजमान असतात. माझे भक्त गाती जेथे आणि नारदा मी उभा तेथे, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे असे देव उभा जैशी समचरणाची शोभा. तोही उपस्थित असते. म्हणून आपण ज्या वेळेला एखादा बॅनर छापतो श्रीमद भागवत कथा, मग त्याच्या खाली काकळा हरिपाठ, 2 टाइम भागवत, 2 टाइम नाश्ते, एकच टाइम असते नाश्ता सकाळी, 2 टाइम जेवण, हे छापते कुठं कुठं पत्रिकेवर. आणि मग असते संध्याकाळी रात्र 9:11 हरी कीर्तन. काय शब्द आहे तो, हरी कीर्तन. म्हणजे कीर्तन कोणाचं असते, हरीच. आता हरीचं कीर्तन म्हटल्यानंतर हरी नाही का इथं. एखाद्या माणसाचा वाढदिवस आहे त्याच्याच वाढदिवसानिमित्त लाखो रुपयाचा खर्च केला तोच गायब राहीन काय. अरे मेन कार्यक्रम त्याच्याच उद्देशाने असतो. तसं त्याचं कीर्तन, त्याची कथा, त्याचा हरिपाठ, त्याचा काकळा, सर्व गोष्टी त्याच्याच असतात. इथं त्याच्याच विषयी चर्चा असतात. म्हणून तो आवर्जून इथं हजर राहते. मग आता मला सांगा तो इथं हजर असन आणि आपण जर त्याले सोडून भलतच सांगत बसलो तर त्याला कसं वाटत असन. मग कथा म्हणा का कीर्तन म्हणा, तो बिचारा एवढे आवडून येत असन आणि मस्त उभा राहत असन एका कोपऱ्यात आणि पाहत असन वा आता महाराजाले पेटा बांधला, आता मय सांगन मय आता मस्त माय वर्णन करून. अरे 1 तास झाला 1.5 तास झाला तरी कीर्तनकार घरच्याच गोष्टी सांगून राहिला. हरी नाराज होते. मग म्हणून एक लक्षात ठेवा, बोलण्याची नाही आता देवाविन काही. चांगल्या गोष्टी ऐकण्याकरता थोड्याशा जड जातात. जसं आयुर्वेदिक औषध शरीराला एकदम पचत नाही, पण एकदा का शरीरात गेलं तर शरीरातले रोग मुळापासून बाहेर फेकल्याशिवाय राहत नाही. असा आयुर्वेदाचा परिणाम आहे. तसा परमार्थ आयुर्वेद आहे. काळा आहे तो, ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वारेल. आयुर्वेदिक काळा कधी घेत असते माहिती आहे तुम्हाला, एकदम ताप आता अंगात मुरला तो निघूनच नाही राहिला, सलाईन लावली, दवाखान्यात गेला, भरती झाला, सगळं केलं पण तापच नाही निघून आला. मग अशा वेळेला काढा देतात डॉक्टर. काढा म्हणजे रस असतो तो, सर्व औषधाचं केलेलं एकत्रीकरण, पण त्याच्या मागे पथ्य असते. तसं कीर्तन म्हणा, कथा म्हणा, हे जे साधना आपण करतो 7 दिवस हे आयुर्वेदिक आहे. हे पचाले जड जाते. अध्यात्म जर सांगतो म्हटलं तर झोपते लोक. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम साच कोणाही न पचे लटिके सर्वांशी रुचे. जास्तच जर तुम्ही ब्रह्मज्ञान सांगत बसले तर लोकांचे चेहरे पा फोटो काढा जरा सारखे दिसते. मग मंडपात जमलं नाही बा. फक्त तुम्ही अभंगावर बोलाल आणि काहीच नको सांगू म्हणा. इकडलं नुसतं अभंग सोडून पहा. मग कीर्तनातही अभंगावर चिंतन ऐकण्याकरता ताकद लागते महाराज, बुद्धी लागते. असं काय कोणी श्रवण करत असते. श्रवणाचा परिणाम मी तुम्हाला बोलून न गेलो का 2 प्रकारचे श्रोते आहे शास्त्रात. एक व्याघ्रमुखी श्रोता आणि एक श्वानमुखी श्रोता. व्याघ्र म्हणजे वाघ आणि श्वान म्हणजे कुत्रा.
स्वानमुखी श्रोता कसा असतो, समजा जर तुम्ही कुत्र्याला दगड मारला तर कुत्र काय करते, त्या दगडाला चाटत बसते. तसे कुत्र्याला सवय जायचे. रस्त्यानं एखादं वाढलं हाडूक असू द्या, कुत्र त्या हाडकाला चाटत बसते आणि जो फोडते मग राहून त्या हाडकाले रक्त दिसते. रक्त हाडकाले नसते, त्याच्या जांभाळाचं रक्त हाडकाले लागलेलं असते आणि जसं जसं रक्त दिसते तसं तसं अजून फोडायला भिडते. याले म्हणते कुत्र. असे आहे कुत्रे आहेच ते. त्याला समजून राहिलं का हे रक्त, त्याला वाटलं का हे हाडातलंच आहे बा. आता हाडातून कुठं रक्त असते काय? म्हणजे गोटा मारला की गोट्याला साठत बसणारा, चगडत बसणारा श्रोता म्हणजे श्वानमुखी. पण व्याघ्रमुखी श्रोता, समजा जर यदा कदाचित एखाद्यानं वाघाले दगड मारला, मारत तर नाही, हे तर मलाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, हे तर स्वप्नात होऊ शकते. फक्त रिअल मध्ये कोण वाघाले दगड मारण? वाघाले दगड मारणं म्हणजे त्याची पुण्यतिथीची तयारी करून ठेवणं आहे. कोण मारण त्याला दगड, कोण जाईल त्याच्या वाटी बहा. पण समजा एखाद्या वेळेला मारला तर तो वाघ दगडाला चाटत बसत नाही. दगड कुठून आला त्या दगड मारणाऱ्याचा शोध घेतो. तसे हुशार लोक असतात. कीर्तनामधून निघालेला शब्द त्या शब्दाच्या मागे लागत नाही. शब्द कुठून आला त्याच्या मागचा आशय काय? महाराजांनी हे कथा सांगितली तर कोणी आधारानं सांगितली बा? असे श्रोते होते जुन्या काळात. गुरुवरे वैकुंठवासी अमृत महाराज, रामचंद्र महाराज, भाऊसाहेब महाराज, वक्ते बाबा, या लोकांच्याकडे काय श्रोता होता? ताकदीचा श्रोता होता. एखादी शंका जर उत्पन्न झाली तर लगेच महाराजांना विचारायचे, महाराज तुम्ही जे मगाशी दृष्टांत दिला तो कशाच्या आधाराने दिला, कशासाठी दिला, म्हणजे कोण्या प्रसंगाला लागतो तो, हेही सांगता आलं पाहिजे ना. आता तर दृष्टांत कुकडे, अभंग कुकडे, प्रमाण कुकडे, काय कुकडे, सारं एकीकडे, कीर्तनकार दुसरीकडे आणि श्रोते चहू इकडे. बस आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. म्हणून श्रीमद भागवत कथा ही प्रत्येक जीवाला आनंद देणारी आहे सज्जन हो. म्हणून देवही इथं उपस्थित आहे. आणि विशेषत्वाने जिथे जिथे मालकाची कथा होते तिथं चाकर उभा असतो, म्हणजे हनुमंतराय उभे असतात. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली. जिथे जिथे रघुनाथाच्या अवतारांची कथा होते तिथे मारुतीराय हात जोडून उभे असतात. आणि म्हणून या कथेला आपण सुद्धा विराजमान. नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषींच्या समवेत सूत आणि शौनकांचा चालू असलेला पवित्र संवाद. तीच कथा शुक्तालमध्ये वटवृक्षाच्या पवित्र छायेमध्ये शुकदेवांच्या पवित्र वाणीतून आणि त्याचं श्रवण करणारे राजा परीक्षिती. याच्या दुसरी एक सृष्टीची परंपरा सांगितली. धृतराष्ट्राला एक नीती समजून सांगितली विदुरजींनी. ते वरतूनही आंधळ होतो आणि आतूनही आंधळ होतो. कमीत कमी वरून आंधळ होतो तर ठीक आहे, पण आतून तरी माणसानं कोणाचं ऐकलं पाहिजे. काही माणसं वरून आंधळे आहे पण आतून डोळस आहे. आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजार तालुक्यामध्ये माधान श्री संत गुलाबराव महाराज होऊन गेलेले आहेत. प्रज्ञाचक्षू म्हणतात त्यांना, म्हणजे आंधळेच होते ते, पण चांगल्या चांगल्या ग्रंथांवरती त्यांनी विवेचन केलेलं आहे. आंधळे असून ग्रंथ लिहिले. वरून आंधळे पण आतून डोळस. काही वरून दिसते त्याले पण अंदरून आंधळे, त्याच्यात तुम्ही आम्ही आहे. काही वरतूनही आंधळे अंदरूनही आंधळे, ते होय धृतराष्ट्र. जे सहसा आंधळ्याचं सोंग घेते ते धृतराष्ट्रच असते. धृत म्हणजे आंधळा, राष्ट्र म्हणजे सरकार. आणि हे सगळी मेजॉरिटी सगळी तशीच होती. आता मेन गादीवरचा राजाच भ्रष्टाचारी आहे तर चिल्लर लोक काय इमानदारी दाखवते. बॉडी मधला अध्यक्षच पैसे खात असन तर सदस्य काय ढक्कल करण. मग अध्यक्ष जर पक्का असला तर बाकी चिल्लर लोकांची ताकद नाही 1 रुपया खायची. अध्यक्ष चांगला लागते. पोलीस डिपार्टमेंटचा मेन साहेब जर स्ट्रिक असेल ते हवालदार फौलदार काय शिकवते हो. आता मेन साहेबालेच खायला पाहिजे तर बाकीचे म्हणजे जाऊ दे ना, साहेबच तर खाऊन राहिले, आपण काय असं करा. मोठ्या माणसांनी रस्ता सोडला का लहान माणसं रस्ता सोडतेच. तसं या ठिकाणी धृतराष्ट्राला न्याय करता आला नाही.
त्याचे 100 पोरं गांधारी पासून झालेले कौरव, मग दुर्योधन म्हणा, दुःशासन म्हणा, हे जेवढे काही असन ते विचित्र, त्याचे नावही सारखे सुद्धा नाही. दुर्योधन दुसऱ्याच्या धनावर ज्याचं लक्ष आहे, दुःशासन ज्याचं शासन दूषित झालेलं आहे. आणि या 100 धना मिळून एक बहीण होती, तिचं नाव होतं दुःशिला, जिचं चरित्र खराब झालेलं आहे. हे सगळी मेजॉरिटीच तशी होती. संख्येले 100 होते पण एकही तालावर नाही. पांडव 5च होते पण महाभारतामध्ये आजही पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. म्हणजे जग वंदन करते ते पैशापुढे नाही, सत्तेपुढे नाही, पदापुढे नाही. जग नतमस्तक होते ते तुमच्या कर्तव्यापुढे, तुमच्या चरित्रापुढे, तुमच्या वागणुकीपुढे. भारतीय संस्कृती पूर्वीपासूनच प्राधान्य देत आली ते आचरणाला, पैशाला नाही. तुम्ही किती सत्ताधीश आहे, तुम्ही तुमच्याकडे किती पद आहेत, हे काही घेणं नाही. जगद्गुरु तुकोबारायांची आरती झाली, या जगाच्या पाठीवर किती श्रीमंत झाले असं, पण श्रीमंताच्या पुण्यतिथ्या झाले, श्रीमंताचे सोहळे झाले, श्रीमंताच्या आरत्या झाल्या नाही झाल्या. तुकोबाराची आरती झाली, नाथबाबांची आरती झाली, माऊलींची आरती झाली, गुरुबा. या संतांचं का वैशिष्ट्य सांगतो मी. चरित्र भारत का है धन और विशाल भारत का है मन. आणि एवढ्या करता मग विदुरजीनं सांगितलं समजून का ऐकशील तर ऐक, पण तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्याचं पहिले पासून वैर पांडवासोबत. नंतर विदुरजी गेले वनामध्ये, मैत्रीजी ऋषी भेटले, दोघांची भेट झाली, 2 संत एकत्र आले. धन्य आजी दीन झाले संताचे दर्शन, झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठाउटी. किंवा होती संताची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. एका विषयाचे 2 व्यक्ती एकमेकाला भेटले का एकमेकाचा आनंद द्विगुणित होतो, जागृत होतो. 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड, हरिजन से हरिजन मिले स्नेह से 7 करोड, असं वर्णन केलेलं आहे. 4 मिले म्हणजे त्याचे 2 डोळे आणि आपले 2 डोळे. हे सुरुवात आहे सज्जन माणसाच्या भेटीची. 4 मिले, त्याचे डोळे आणि आपले 2 डोळे, असे 4 एकमेकाला भेटले. पहिले डोळे एकमेकाला मिळतात, 64 खिले. आणि दोघंही जर एकमेकाच्या विषयी प्रामाणिक असेल, कोणाच्याच मनात कोणाच्या विषयी द्वेष नसेल, मनानं दोघंही स्वच्छ असेल, तर हसतात दोघंही एकमेकासोबत. पण त्यांचं हसणंही शुद्ध असते, पवित्र असते. हसल्यावर काय होते, दात दिसते. 64 खिले, 64 म्हणजे त्याचे 32 आणि आपले 32. समजा 1-2 पडले असेल तर 62 धरा किंवा 59 धरा, पण नॉर्मल मध्ये 32 दोन्ही 64च होते. 20 रहे कर जोड, 20 म्हणजे त्याचे 10 बोट, आपले 10 बोट. आपण नमस्कार करतो, जय हरी राम कृष्ण हरी. 20 रहे कर जोड. आणि दोघंही ज्या वेळेला आलिंगन घेतात, हरिजन से हरिजन मिले तो स्नेह से 7 करोड. किती मोठं संशोधन आहे हे. विज्ञानाच्या बापाले नाही जमत अंगावरचे केस मोजणं, पण आमच्या संतांनी पहा कसा रिझल्ट लावला. 7 करोड म्हणजे त्याच्या अंगावरचे 3.5 कोटी आणि आपल्या अंगावरचे 3.5 कोटी रोम उभे राहतात. एखाद्या वेळेला भीती वाटू द्या, असे काटे येते अंगावर, आणि एखाद्या वेळेला बम आनंद होऊ द्या, तरी शरीरावर रोमांच उभे राहतात. म्हणजे मिनिमम प्रत्येकाच्या शरीरावर 3.5 कोटी छिद्र घ्या, होते मोजणं आपले. म्हणून तर विज्ञानानं तर नंतर रिझल्ट लावला, पण अध्यात्मानं सर्वात पहिली याची सूची दिलेली आहे. पृथ्वीपासून सूर्य किती दूर आहे, कोण जाईन मोजाले. फक्त भूगोलात आपण सांगू शकतो, भूगोलामध्ये त्याचं वर्णन आहे. पण त्या भूगोलाच्या आधी एक पठ्ठ्या जाऊन आला ना अंतर मोजून, हनुमंतराय. हनुमानजी नंतर कोण गेलं सूर्यावर, मला सांगा बरं. लोक चंद्रावर गेले, मंगळावर गेले, अंतराळात गेले, जिथं नाही जायचं तिथं जाऊन आले. सूर्यावर कोण गेलं, कोणीच नाही गेलं. हनुमानजी नंतर कोणी गेलंही नाही, कोण जाऊ नये, कोण जाण्याचा प्रयत्न करू नये, आणि गेला तर तो डबल वापस येत. सूर्य आहे तो.
मारुतीराय गेले आणि तुलसीदासांना साक्षात्कार झाला आणि तुलसीदासांनी हनुमंतरायला विचारलं, मारुतीराय पृथ्वीपासून सूर्य किती दूर आहे? हे तेव्हापासून किलोमीटर अंतर ठरलं. मग जुग सहस्त्र योजन पर भानु लिल्होताही मधुर फल जानू. जुग सहस्त्र योजन, 1000 योजन सूर्य पृथ्वीपासून दूर आहे. एवढं अंतर पहिलेच निघालं हनुमान चालीसा. म्हणजे काही काही शोध असे आहे का ज्ञानेश्वरीमध्ये पहिलेच लावून ठेवलेले आहे. हे आता लोकांना असं वाटतं का विज्ञानानं किती प्रगती केली. अरे पण विज्ञान कुठून सुरुवात होते? अध्यात्माचा जोड घेते म्हणून विज्ञान प्रगट होते. ज्ञानाशिवाय विज्ञान कसं काय प्रगट होईल? एखाद्या माणसाची बुद्धी चालली, त्यानं विमान निर्माण केलं. एखाद्या माणसाची बुद्धी चालली, ट्रेन निर्माण केली. एखाद्या माणसाची बुद्धी चालली, घड्याळ निर्माण केली. पण घड्याळ निर्माण करासाठी सुद्धा जे बुद्धी लागते ते कुठून तरी त्यानं घेतलंच असेल ना. ज्ञानेश्वरीत घड्याळ आहे, वाचा लागन ना. म्हणून तर जनाबाईनं कौन लोकाईला आग्रह केला, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पहावी, डोळा पहावी, डोळा पहावी पहावी, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. पावी पावी गुण पावी पावी, गुण पावी पावी, गुण पावी पावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. लोक पेपर वाचते पण ज्ञानेश्वरी वाचत नाही. वाचावी कादंबरी असं म्हटलं का? ज्ञानेश्वरी वाचली तर कमीत कमी ज्ञानोबारांची कृपा होऊन जाईल. ज्ञान होय मुढा अन अति मूर्ख त्या दगडा. कारण ज्ञान होय अज्ञानासीन ऐसा वरत्या टिकेचे. म्हणून ज्या वेळेला आले, 2 महात्म्यांची भेट झाली, विद्वारांनी हात जोडले आणि विचारलं, महाराज भगवान जगत क्यों बनाते हैं? हे एवढं मोठं ज्या अर्थी त्यानं बनवलं विश्व, तर त्याच्या मागचा उद्देश काय? काय देवाच्या मनात असं हे सगळं बनवायच्या मागे? दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समा